दूर करणे. संजय खोडके. माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांच्यावर बैठक लावावी. सभापती महोदय, सभापती महोदय, आज ही उद्योग विभागाची एक चर्चा, अल्पकालीन चर्चा लावलेली आहे. मागच्या अधिवेशनात सुद्धा लावलेली होती. आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रात थेट परदेशी गुंतवणूक समभागाची 1,34,000 कोटी रुपयाची गुंतवणूक झालेली आहे. आणि आकडेवारीनुसार जर देशाच्या पाहिलं तर 32% गुंतवणूक ही भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती झालेली आहे. परंतु तोच दुसरा जर विचार पाहिला तर आमच्या अमरावती विभागामध्ये एवढ्या मोठ्या गुंतवणुकीमधून काहीही गुंतवणूक अमरावती विभागात झाली नाही. पर कॅपिटा इन्कम जर अमरावती विभागाचं जर पाहिलं तर राज्यातल्या सर्वात कमी इन्कम आमच्या अमरावती विभागाचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या अमरावतीला खऱ्या अर्थानं उद्योग वाढीसाठी जे प्रयत्न करायला पाहिजे ते प्रयत्न होताना दिसत नाही. आज आमच्या अमरावतीला जे जागा वाटप झालेलं होतं त्यात जर 3 वेगवेगळ्या याच्यात झाले होते तर आज तिथं वाटपासाठी म्हणजे जे भूखंड होते ते भूखंड जवळपास संपलेले आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये एक मेगा टेक्सटाईल पार्क मित्रा हा अमरावतीमध्ये निर्माण केला माननीय पंतप्रधान मोदयांनी. आणि त्याच्या आधी जवळपास 3,000 हेक्टर जागा नोटिफाईड केलेली होती आणि त्यातली 400 हेक्टर जागा मित्रा पार्कसाठी घेतली. आज आता जर पुढं डेव्हलपमेंट आमच्या अमरावती विभागाचं किंवा अमरावती MIDCचं जर करायचं म्हटलं तर आमच्याजवळ जागा शिल्लक नाही आहे. माझा सर्वात पहिला प्रश्न मंत्री महोदयांना पहिला प्रश्न हा आहे की आज जी नोटिफाईड 3,000 होती त्यातली 400 हेक्टर आपण घेतलेली आहे. 2600 हेक्टर नोटिफाईड जागा जी आहे ती तातडीनं आपल्याला अधिग्रहित करणं गरजेचं आहे किंवा मग भविष्यात अमरावतीमध्ये उद्योगच येऊ शकणार नाही. जी जागा आयडेंटिफाईड केलेली आहे ती जागा घेणं खरं तर गरजेचं आहे. आज अमरावतीमध्ये आपण जर पाहिलं तर आमच्या इथं टेक्सटाईल जुना महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेला टेक्सटाईल पार्क होता तो पूर्ण चालू झाला नाही. त्याच्यात एक मोठा उद्योग आमच्या इथं आला होता रेमंडचा, त्याला 500 एकर जागा आपण दिलेली होती. 500 एकर पैकी 38 एकरवर त्यांनी प्रोजेक्ट चालू केला, तो फुल प्लेज चालू केला नाही. त्याला गती देण्याची गरज आहे. भारत डायनामिक्सने 500 एकर जागा घेतली होती. 500 एकर जागेपैकी ती जागा त्यांनी तशीच ठेवलेली आहे. त्यांना पुन्हा आपल्याला बोलावून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना उद्योग चालू करण्याची विनंती करण्याची आहे. तसंच जर पाहिलं तर ह्या सर्व गोष्टीसाठी आपण मागच्या वेळेस बोलले होते की अमरावतीला मी सर्व अधिकारी घेऊन येतो आणि बैठक करू आणि त्याच्यानंतर आपण या अमरावतीच्या MIDCचा किंवा उद्योगाच्या डेव्हलपमेंटसाठी आपण प्रयत्न करू. परंतु आपण जर पाहिलं तर आज जे काही ड वर्ग प्लस डी प्लस आमचा झोन आहे तर आता D+ झोनमध्ये जे तुम्ही सबसिडी किंवा हे देता आणि आता A मध्ये पण देता. जर A मध्ये तुम्ही तर त्यांना काही सवलती दिल्या तर ड मध्ये कोण येणार आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण जर पाहिलं पुणे असेल, मुंबई असेल, औरंगाबाद असेल, इन्फ्रास्ट्रक्चर तर एवढं मोठं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागून राहिलं की तिथं गर्दी झालेली आहे. आणि आमच्यासारख्या ठिकाणी तिथं उद्योग येत नाहीये. म्हणजे आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर उद्योग तिथंच देऊन राहिलो आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर करोडो लाखो रुपये खर्च करून राहिलो. तर हे पैसे जर तुम्ही त्या पद्धतीनं आमच्या इकडे जर इन्व्हेस्ट केले, ती जर सबसिडी किंवा त्यांना ज्या सवलती द्यायच्या आहेत त्या जर जास्ती दिल्या तर सर्व समतोल विकास सुद्धा होणं गरजेचं आहे. आणि आपण ज्या बांधकामाच्या अटी D+ साठी टाकल्या आहेत तिथं 40% BCC म्हटलं तुम्ही कॉमन ठेवलाय. A साठी ती आहे, B साठी ती आहे, C साठी ती आहे, ड साठी पण ती आहे. माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की ड साठी BCCचा जो तुमचा नियम आहे त्याला तुम्ही कमी करायला पाहिजे, तो 10% करायला पाहिजे. परंतु त्याच्यात तुम्ही विक्री न करण्यासाठी तुम्ही त्याच्यात 10 वर्ष तुम्ही विक्री करता येणार नाही अशी अट त्याच्यात तुम्ही घालू शकता. आणि त्यानंतर बाकीचे जे काही प्रश्न आहे ते मी तुम्हाला माझ्या बोला मी ऐक
तुम्ही तर आता बाकीचे प्रश्न मी आहे असं बोलला म्हणून मी भेटलो. नाही, मी आता एवढंच सांगतो की माझ्या काही मागण्या आहेत. त्यातली सर्वात पहिली मागणी मी तुम्हाला केलेली आहे की आपण 300 हेक्टर जी नोटिफाय केली आहे त्यातली 400 हेक्टर आपण पीएम मित्रासाठी घेतली. तर ती पीएम मित्राच्या व्यतिरिक्त उरलेली 2600 हेक्टर आयडेंटिफाईड जी आहे तिला आपण नोटिफाईड जी आहे त्याला आपण त्वरित प्रक्रिया करणं गरजेचं आहे, त्याला ताब्यात घेण्यासाठी. त्यानंतर दुसरा रेमंडवाल्यांशी आपण बैठक घेऊन रेमंडचा जो प्रोजेक्ट आहे त्यांची जागा घ्यायची नाही आहे, परंतु त्यांना विनंती देऊन त्यांना काय सवलती पाहिजे तो प्रोजेक्ट चालू झाला तर एक मोठा निर्णय आमच्या अमरावतीमध्ये होईल. तसंच भारत डायनामिक्सवाल्याला बोलावून त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांचं एक 1.5-2 वर्षाच्या आधी त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही जे टॅक्सेस लावता जोपर्यंत आमची इंडस्ट्री चालू होत नाही तोपर्यंत आम्हाला ते टॅक्सेस वेव करा. तर त्यांच्याशी बोलून चर्चा केली तर कदाचित तो भारत डायनामिक्स 500 एकर जागा जी घेतलेली आहे ते तिथे येतील. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इंडस्ट्री जर आम्हाला वाढवायची असेल तर एक आपण आणि मुख्यमंत्र्यांनी एखादा ऑटोमोबाईल मधला प्रोजेक्ट जर अमरावतीला आणला तर जवळपास 300-400 एन्सेलरीज युनिट त्याच्या निमित्तानं तिथं चालू होतील आणि ते करणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर 800 पर्यंतचे जे प्लॉट आहे ते तुम्ही मिलापच्या मार्फत इकडे अलॉट करता. माझी आपल्याला विनंती आहे की ते आरओ लेवलवर ते अधिकार आपण दिले तर त्याला एक थोडंसं चांगलं होईल. आणि डिव्हिजन फायर स्टेशन आमच्या इथं नाही आहे, डिव्हिजनल ठिकाण आहे, तर डिव्हिजनल फायर स्टेशन आपण तिथं केलं तर एक बरं होईल. आणि त्याच्यानंतर एक महत्वाचा मुद्दा आपल्या समोर मी मांडतो की लेबर ऍक्टमध्ये 20 किलोमीटर महानगरपालिका किंवा नगर परिषदच्या आत 20 किलोमीटर मध्ये जर इंडस्ट्री आहे तुमची हे MIDC येत असेल तर त्याला जे लेबर ऍक्ट आहे तो लेबर ऍक्ट त्याच्याप्रमाणे त्याला लागू होतो. माझं तुम्हाला विनंती आहे की D+ जो आहे त्याला त्या D+ मधून महानगरपालिका क्षेत्राच्या 20 किलोमीटर जे अंतर आहे ती अट जी आहे ती अट आपण ती रद्द करायला पाहिजे किंवा ते आपण लेबर डिपार्टमेंटला त्या पद्धतीनं पाठवायला पाहिजे की आमच्या D+ वेळ संपत चालली आहे. D+ बस एकच मिनिट अजून 2 सदस्य बोलणार आहेत. आणि त्यानंतर पीएम मित्राच्या संदर्भात आपण बरीच चर्चा केलेली आहे. तिथं आपण PMC नेमाचं कबूल केलं होतं. PMC नेमली म्हणून समजलं. तुमचे इथले मार्केटिंगचे जे डेप्टी CEO आहेत त्यांना मी फोन केला, परंतु कोण नेमलं, त्यांनी काय केलं पुढं तिथं प्लॉट अलॉटमेंटसाठी ते काही माहीत नाही. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की 30 जूनला आपण जे 590 रेट केले होते 1221 जे रेट होते आणि आपण कबूल केलं होतं की 30 जून पर्यंत ते रेट 590 होते. आता 30 जूनला ते रेट पुन्हा संपलेले आहे. तर आज आपण ती घोषणा करावी की आपण त्या मागच्या अधिवेशनात मला सांगितलं होतं की 30 जून नंतर आपण पुन्हा 590 रेट त्याला देऊ. तर ते 590 रेट ते आपण देणार का ही माझी विनंती आहे आणि तातडीनं एक बैठक आपल्या स्तरावर या संदर्भात लावावी. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य खोडके साहेबांनी अमरावतीच्या MIDCच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. परंतु अमरावतीच्या बाबतीमध्ये मी एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगेन की प्रकल्प आणण्याच्या बाबतीमध्ये नक्की आपण सकारात्मक खोडके साहेब विचार करू. परंतु 2025ला आपल्याकडे जी जिल्हा गुंतवणूक परिषद झाली अमरावती जिल्ह्याची, त्याच्यामध्ये 2,885 कोटीचे नवीन करार आपल्याकडे झालेले आहेत. म्हणजे 3,000 कोटीची गुंतवणूक विभागात. त्याच्यामुळे 3,000 कोटी रुपये ह्या संपूर्ण अमरावती विभागामध्ये येण्याचं निश्चित झालेलं आहे. PM टेक्सटाईल पार्कच्या बाबतीमध्ये जो MIDCनं रेट केलेला होता तो 1200 पर्यंत होता. तो सन्मान्य सदस्यांच्या सगळ्यांच्या मागणीनुसार तो आपण 590 केलाय आणि 30 जूनला त्याची मुदत संपते. ती मुदत 1 वर्षानं अजून वाढवून देण्यात येईल. त्याच्याबद्दल अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. रेमंड्सच्या बाबतीमध्ये रेमंड्स असेल किंवा भारत डायनामिक्स असेल या दोन्ही उद्योग समूहाच्या MDना बोलून यांच्याशी सकारात्मक चर्चा केली जाईल. त्यांना अजून काय दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका देखील आम्ही उद्योग विभाग म्हणून घेऊ. परंतु याच्यामध्ये D+ आणि A आणि B चा उल्लेख तुम्ही या ठिकाणी केला. D+ म्हणजे माननीय उपसभापती महोदय देखील राज्याचे उद्योग मंत्री राहिलेले आहेत. D+ म्हणजे जास्तीत जास्त उद्योग आणण्यासाठी आपण फॅसिलिटी देतो तो D+ आहे. अल्ट्रा मेगा प्रोजेक्टला जर 4,000 कोटीची मर्यादा असेल तर ती मर्यादा D+ला नाही आहे. त्याच्यामध्ये रत्नागिरी असेल, नंदुरबार असेल, विदर्भाचा काही भाग असेल म्हणून तो आपण D आणि D+ मध्ये घेतलेला आहे. तो आपण जर
धाराशिव पण आहे. तो आपण जर A+ केला साहेब, उपसभापती महोदय, तर त्याच्यामध्ये अनंत अडचणी अमरावतीच्या फॅसिलिटी द्या असं म्हणतात तुम्ही. A+ प्रमाणे फॅसिलिटी द्या. A+ प्रमाणे किंवा A प्रमाणे आपण त्याला फॅसिलिटी देऊ शकत नाही, कारण आपण D+ मध्ये आहे. आणि म्हणून आपण जी बैठकीची देखील मागणी केलेली आहे. मागच्या अधिवेशनानंतर खरं तर अनेक निवडणुका लागल्यामुळे अमरावतीला बैठक मी घेऊ शकलो नाही. पण हे अधिवेशन संपल्यानंतर पुढच्या महिन्याभराच्या आत या उद्योजकांना तिथं जर बोलवता आलं तर तिथं देखील बोलवण्यात येईल आणि तिथं सविस्तर बैठक घेऊन अमरावतीच्या MIDCच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतले जातील. 10 सेकंड दोघांना. प्रणय आणि त्याच्यानंतर बच्चू तुम्ही. सूचना MIDCच्या संदर्भात होती आणि टेक्सटाईल संदर्भात होती आणि म्हणून माझे स्पेसिफिक काही प्रश्न आहेत की MIDC मध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त भूखंड उपलब्ध आहे. मोठ्या प्रमाणात जे भूखंड अलॉटेड झालेले आहेत अनेक लोकांना, ते मागच्या 5-5, 6-6 वर्षापासून कुठेही तिथे कोणता उद्योग आला नाही, काही त्यांनी काम सुरू केले आले नाही. माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की हे जे रिक्त भूखंड आहेत हे करण्याकरता किंवा MIDC मधील रिक्त बंद व वापर नसलेल्या भूखंडात GIS आधारित डिजिटल ऑडिट करून जिल्हानिहाय माहिती आपण देणार का आणि ते परत रिअलॉटमेंट करणार काय? विदर्भ, मराठवाडा व इतर मागासवर्गीय भागात रिक्त भूखंडावर उद्योग सुरू करण्याकरता अतिरिक्त भांडवल अनुदान व व्याज सवलत आपण देणार काय? दुसरा प्रश्न माझा असा आहे की MIDC मध्ये आपण ज्यावेळेस लँड एक्विजिशन करतो आणि ज्यावेळेस एखादी MIDC घोषणा करतो, लँड एक्विजिशन झाल्यानंतर एक सरसकट प्रत्येक प्लॉटला वेगवेगळं न करता पूर्ण 1000, 2000, 10,000 एकरची जी आपण MIDC घोषणा केली, तिथे आपण एकासोबतच EC असणार, कारण या सगळ्या गोष्टीला फार वेळ लागतो. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स, फॉरेस्ट क्लिअरन्स असणार, MECBचा असणार, वॉटर रिझर्वेशन असणार, हे सगळं आपण एकासोबत आपण करणार का? संयुक्त एक टेक्सटाईलचा संदर्भातला प्रश्न आहे, कारण हा टेक्सटाईल मध्ये मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक आपले शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे NCLT मध्ये मोठ्या प्रमाणात मागे जे सगळं हे धोरण बदललं होतं किंवा जे कापूसाचे रेट बदलले इंटरनॅशनल मार्केटमुळे मोठ्या प्रमाणात टेक्सटाईल इंडस्ट्री डबघाई झाले होते. आता NCLTच्या माध्यमातून हे सगळे रिस्ट्रक्चरिंग करण्यात आलेले आहे, रिअलॉटमेंट करण्यात आलेलं आहे. माझा या माध्यमातून मंत्री महोदयांना प्रश्न आहे की आपण NCLTच्या माध्यमातून जे उद्योग परत वस्त्र उद्योग किंवा इतर उद्योग जे परत सुरू करण्यात आले, यांना परत आपण नवीन सबसिडी आपण जाहीर करणार का? अशा उद्योगांना नवीन उद्योगांप्रमाणे बच्चू कडू. भांडवल अनुदान, व्याज अनुदान, SGST परतावा, वीज दर सवलत, मुद्रक शुल्क माफी, वीज शुल्क माफी, हे सगळे आपण देणार काय? आणि याला फ्रेश इन्व्हेस्टमेंट ट्रीट करून आपण त्या प्रमाणात सगळ्या सवलती आपण देणार काय? धन्यवाद. खरं तर एका इकडे चाकण भागात गेलो तर एका कारखान्याहून दगड मारला तर अनेक कारखान्यावरती दगड पडते. आम्हाला दगड मारायला कारखाना नाहीये. म्हणजे एका इकडे एवढं वाढत चाललं आहे औद्योगिक क्षेत्र आणि दुसऱ्या इकडे शून्य आपण पाहतोय का अवस्था आहे. म्हणून तुमच्यासारखे मंत्री असताना थोडसा कोकण आणि विदर्भ, कोकण एक वेगळ्या अनुशेषाकडे जातं आणि विदर्भ एक वेगळ्या अनुशेषाकडे आहे. आणि म्हणून हे टेक्सटाईल पार्क म्हणून आपण झोन म्हणून याला डिक्लेअर केलं. वास्तविक सगळ्यात लांब धाग्याचा कापूस यवतमाळ, पांढरकवडा या भागात आणि आमच्या भागात सगळ्यात जास्त होतं. म्हणजे जगाच्या व्यासपीठावर आमचा कापूस अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे. आणि मग असं असताना आपण वस्त्र उद्योग झोन म्हणून किंवा तसं क्षेत्र आपण घोषित केल्यानंतर त्याचा ऍक्शन प्लॅन बनला पाहिजे. कोणत्या वर्षात काय होणार, त्याच्या 2 वर्षात काय होणार, 3 वर्षात काय करणार आहे, तिथले लहान लहान उद्योगाला आपण काय बळ देणार आहे. मग तिथले जिनिंग असेल, तिथल्या सूतगिरण्या असेल, तिथले पूर्ण कसा व्यवस्थित त्याला प्लॅनिंग, कापूस ते कापडपर्यंत कसं जाता येईल, असं जर तुम्ही केलं तर आमच्या कापूस उत्पादन 2 गोष्टी आहे सभापती महोदय, का एका इकडे त्या उत्पादकाला कसा फायदा होईल आणि दुसऱ्या इकडे रोजगार कसा तयार होईल. या दोनही अनुषंगाने आम्हाला कसं प्लॅनिंग करता येईल आणि अशा बाबत संदर्भात आपण असं प्लॅनिंग करणार का किंवा टाइम बॉम्ब कार्यक्रम आखणार का, त्या संदर्भात वेळ लागली तर बैठक घेणार का, अशा प्रकारची आपणास विनंती. मंत्री महोदय शॉर्ट. सभापती महोदय, 2 फक्त प्रश्नाची उत्तरं खोडके साहेबांची राहिली होती. BCCचा प्रश्न आपण या ठिकाणी विचारला होता. थोडा काहीतरी गैरसमज आहे. BCCचा कालावधी हा 40% 5 वर्ष आहे, त्याच्यामुळे आपण तो 5 वर्षामध्ये 40% बांधकाम करू शकतो. सन्माननीय प्रणय फुके साहेबांनी जो रिक्त भूखंडाचा विषय जो काढलेला आहे, याच्यामध्ये ऑलरेडी आपण अमरावती नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या नोटिसेस दिलेल्या आहेत. आपण ते भूखंड काढून नवीन उद्योजकांना देण्याचा प्रयत्न करतोय. आणि NCLTच्या बाबतीमध्ये जे हा ते पण करू ना आपण, तो पण सर्वे आपण करू. त्याच्यामध्ये उलट आधुनिक सर्वे केल्यामुळे आपल्याला किती जागा रिक्त आहेत, काय कशा पद्धतीने आहेत ते देखील आपल्याला कळू शकेल. आणि NCLTच्या बाबतीमध्ये उपसभापती महोदय आपण काहीच करू शकत नाही, कारण NCLT मध्ये गेलेला जो प्रकल्प असतो तो परत जरी आपण सुरू केला
तरी दिलेल्या सबसिडी आपण बाजूला करून नव्यानं त्याला सबसिडी द्यायचं किंवा नव्यानं इन्सेंटिव्ह द्यायचं, हे धोरण अमरावती पुरतं मर्यादित जर आणलं तर अख्ख्या महाराष्ट्राला लागू करावं लागेल. नाही नाही, तसं होणार नाही. कारण एनसीएलटी म्हणजे ऑलरेडी तो अवसानामध्ये गेलेला असतो. त्याच्यानंतर ती कंपनी दुसरा कोणतरी घेतो आणि दुसऱ्या कंपनी घेत असताना तो 10,000 कोटीची कंपनी हा काय 15,000 कोटीला घेत नाही. 10,000 कोटीची कंपनी 1,000 कोटीला घेतो. ऑलरेडी 9,000 कोटी त्याला फायदा झालेला असतो आणि त्याला परत पुन्हा इन्सेंटिव्ह देणं हे काय एमआयडीसीच्या माध्यमातून शक्य होणार नाही. परंतु आता बच्चूभाऊनी जे देखील सांगितले की अमरावतीच्या बाबतीमध्ये आणि विदर्भाच्या बाबतीमध्ये काहीतरी अनुशेष औद्योगिक क्षेत्राचा भरून काढण्यासाठी काहीतरी पुढे पाऊल ठीक आहे. टाकणं गरजेचं आहे. या बैठकीमध्ये बच्चूभाऊ असतील, परिणय फुके असतील, खोडके साहेब असतील, सगळ्या लोकप्रतिनिधींना बोलवलं जाईल. चौथी श्रीकांत भारतीजी. धन्यवाद सभापती महोदय. 3 मिनिटं राहिले, लक्षात ठेव. आता 2 मिनिटं ऑन लेग राहिली. ठेवावं लागेल सभापती महोदय. ऑनलेग कसं होतं आपल्याला सभागृहाचं कामकाज थांबवता येणार नाही. सर नाही, ते त्यांनी रिक्वेस्ट केली. हो सभापती होती महोदय, ना संत तुम्ही- विद्यापीठाच्या तुम्ही बोल- संबंधातली माझी अल्पकालीन म्हणून तर मी चर्चा आहे तुम्हाला सभापती महोदय. तेच तर तुम्हाला संत बोललो. विद्यापीठाचा जो इतिहास आहे तसा खूप जुना आहे. म्हणजे ए आर अंतुलेंनी 23 ऑगस्ट 1981 साली याची सभापती महोदय घोषणा केली होती आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे 23 मार्च 81 रोजी बाळासाहेब भारतेंच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यांची समिती केली. त्याचा एक अहवाल तयार केला आणि सभापतीमध्ये त्या अहवालामध्ये एक स्वतंत्र विद्यापीठाची चर्चा झाली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी 93 ला मागणी केली. 11 आणि 14च्या मध्ये अभ्यासक्रम सुरू करण्याची चर्चा आली, पण अभ्यासक्रम सुरू झाला नाही आणि सभापतीमध्ये 40 वर्ष या विषयाला लागले आणि नंतर याची चर्चा सुरू होऊन काही प्रमाणामध्ये याचं क्रियान्वयन सुरू झालं. सभापती मध्ये आज या विषयामध्ये गाथा परिचय, संत साहित्य परिचय, वारकरी चिंतन असे सगळे विषय आहेत. माझा मूळ विषय सभापती महोदय असा आहे की आता मी हे नक्की समजू शकतो की ताबडतोब स्वतंत्र विद्यापीठ उभं करणं कठीण आहे, पण मूळ विषय जेव्हा हा सुरू झाला तो स्वतंत्र संत विद्यापीठाचाच सुरू झाला. जर आपण या विषयातली स्ट्रेंथ बघितली सभापती महोदय तर 100 वर्षापूर्वी जोग महाराजांनी आळंदी येथे संत विद्यापीठाची स्थापना केली, वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि आज पूर्ण महाराष्ट्रभर जे कीर्तनकार प्रवचनकार आहेत ते त्यातनं बाहेर पडलेले हा 3 वर्षाचा कोर्स आहे. पण सभापती महोदय अशा कुठल्याच प्रकारचा कोर्स निर्माण न झाल्यामुळे त्यातनं पासआउट झालेला कुठलाही विद्यार्थी BA, BCom, BSc अशा प्रकारच्या संधीच्या कक्षेमध्ये येऊ शकत नाही. सभापती महोदय हा विषय इतका मोठा आहे की याला एक सायकोलॉजिकल अँगल आहे, याला एक बायोलॉजिकल अँगल आहे, याला एक टेक्निकल अँगल आहे, याची स्ट्रेंथ जबरदस्त आहे. पूर्ण विद्यापीठ होण्याच्या दिशेने हा विषय जाऊ शकतो. मला विनंती फक्त मी माननीय सभागृहाची मंत्रिमहोदयांना वेळ एवढी 5 करायची मिनिटांनी आहे वाढवतो. की आपल्या या क्षेत्रामध्ये नामदेव शास्त्रींसारखे विद्वान आहेत, तर अगदी नव्या पिढीमध्ये भावार्थ देखणेंसारखे कीर्तनकार आहेत. मला विनंती अशी करायची आहे की लगेच विद्यापीठ होऊ शकेल का, तर मला नक्की माहिती आहे की ते कठीण आहे, पण त्या दिशेने प्रवास आपल्या या विषयाचा झाला पाहिजे. आता आंबेडकर विद्यापीठामध्ये